मध्ये आलेल्या पुराचा आणि त्यानंतर सुरू असलेल्या बचाव आणि पुनर्वसन कार्याचा आढावा घेणार आहेत। त्यासाठी आज सकाळीचे गुवाहाटीला रवाना झालेत। आसाममध्ये गेल्या काही दिवसात आलेल्या पुरात 80हून अधिक लोकांचा बळी गेलाय, तर हजारो हेक्टर जमिनीवरची पिकं नष्ट झाली आहेत। पुराच्या तडाख्यात 26 जिल्ह्यातल्या लोकांचं स्थलांतर करावं लागलंय, त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसलाय। आसामप्रमाणेच नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये पुराचा कमी अधिक प्रमाणात फटका बसलाय। या सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आज मोदींना गुवाहाटीमध्ये भेटणार आहेत। पंतप्रधान मदत निधीमधून आसाममध्ये पुरात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख तर गंभीर जखमींच्या नातेवाईकांना प्रत्येकी 50,000ची तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे। आज आढावा बैठकीत आणखी मदत देण्यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये चर्चा देखील होणार आहे। देशात 2019 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांनंतरही नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान होतील असा दावा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला आहे। नरेंद्र मोदी यांना आव्हान देऊ शकेल असा कोणताच नेता आता राजकारणात नसल्याचं नितीश कुमार म्हणाले। पटनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी मोदींवर मुक्तकंठानं स्तुतिसुमनं उधळली। आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक करण्याच्या मुदतीला वाढ करण्यात आलेली आहे। अर्थ मंत्रालयाने लोकांना आपलं पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक करण्याच्या सूचना दिल्या आहेत। सुरुवातीला 1 जुलैपर्यंत मुदत होती, मात्र आता 31 ऑगस्टपर्यंत ती मुदत वाढवण्यात आली आहे। सरकारने 31 ऑगस्टपर्यंत पॅनला आधार कार्डशी लिंक करण्याचे आदेश दिलेत, अन्यथा पॅन कार्ड रद्द होऊ शकतं। पॅन कार्ड आणि आधार लिंक नसेल तर इन्कम टॅक्स रिटर्न देखील भरता येत नाही। टॅक्स चोरी थांबवण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललं आहे। सर्वसामान्य ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। आता प्रत्येक महिन्याला सबसिडीच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 4 रुपयांनी वाढणार आहे। केंद्र सरकारनं तशी सूचनाच तेल कंपन्यांना केली आहे। एवढंच नव्हे तर पुढल्या वर्षी मार्चपर्यंत गॅस सिलेंडरची सर्व सबसिडीज बंद करण्याचाही सरकार विचार करते आहे। पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ही माहिती दिली। याआधी सबसिडीच्या गॅस सिलेंडर दरात 2 रुपयांनी वाढ करण्याची सूचना केंद्र सरकारनं इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीला केली होती। एका वर्षात सबसिडीच्या दरात 12 गॅस सिलेंडर दिले जातात। सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL 5G सेवा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत। देशात 4G सर्व्हिस सुरू करण्यासाठी आणि भविष्यात 5G सर्व्हिस सुरू करण्यासाठी सरकार मंजुरी देईल असा विश्वास BSNLला आहे। याबाबत टेलिकॉम मंत्रालयाला पत्र लिहिल्याचं BSNL कडून सांगण्यात आलंय। 700 मेगाहर्ट्झ बँडमध्ये 5 मेगाहर्ट्झचे 6 स्लॉट आधीच उपलब्ध आहेत। त्यामधला 1 स्लॉट BSNLला देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे। स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची आर्थिक सुधारणा ठरलेली GST कर प्रणाली लागू होऊन आज 1 महिना पूर्ण झालाय। नवी प्रणाली लागू करण्यातही महाराष्ट्रानं आपलं अव्वल स्थान कायम ठेवलंय। ही प्रणाली लागू झाल्यावर करदात्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे। नव्यानं नोंदणी करणाऱ्यांच्या करदात्यांमध्ये सर्वाधिक करदाते महाराष्ट्रातले आहेत। महाराष्ट्रात तब्बल 1,32,448 नव्या GST करदात्यांनी नोंदणी केली आहे। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या गुजरातमध्ये फक्त 89,597 नव्या करदात्यांनी GST अंतर्गत नोंदणी केल्याची माहिती पुढे आली आहे। वॅट कर प्रणालीतून GST प्रणालीत सामील होणाऱ्या व्यापारी आणि उद्योगांच्या संख्येतही महाराष्ट्राचा क्रमांक पहिल्या 5 मध्ये आहे। महाराष्ट्रातल्या तब्बल 91.7% व्यापाऱ्यांनी स्वतःहून वॅट सोडून GST प्रणाली स्वीकारली आहे। सिक्कीममधल्या डोकलामवरून भारत आणि चीन दरम्यानचे ताणलेले संबंध अजून निवळलेले नसताना चीननं पुन्हा एकदा घुसखोरी केल्याचं समोर आलंय। उत्तराखंडमधल्या चमोलीमध्ये चीनी सैन्याच्या तुकड्यांनी घुसखोरी केली। 26 जुलैची ही घटना आहे। चीनी सैनिकांनी लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल पार केली आणि उत्तराखंडमधल्या चमोली जिल्ह्यातल्या बाराहोटी भागात शिरकाव केला। विशेष म्हणजे 16 जूनपासून डोकलाम मुद्द्यावरून भारतीय आणि चीनी सैन्य आमने सामने आहेत। अवघ्या 3 वर्षाच्या लहानगीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या आरोपावरून येमेन देशाची राजधानी सना इथे आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली।
मोहम्मद अल मघराबी ह्या 41 वर्षाच्या आरोपीचे हात मागे बांधून त्याला सार्वजनिक ठिकाणी उभं करून गोळ्या घालून त्याला ठार करण्यात आलं। उत्तर चीनमधल्या शांग्सी प्रांतातल्या सॉल्ट लेकमध्ये बर्फाची चादर पांघरलेली बघायला मिळाली। या ठिकाणी अक्षरशः सफेद बुडबुडे उडत होते। हा विस्मयकारी अनुभव मोबाईलमध्ये कैद करण्याकरता नागरिकांनी एकच गर्दी केली होती। चीनमधली जायंट पांडा काओका हिनं पांडा अपत्याला जन्म दिलाय। माता आणि शिशु पांडा या दोघांची प्रकृती उत्तम आहे। या नव्या पांडाचं वजन 216 ग्रॅम इतकं आहे। या वर्षाच्या अखेरीला काओका हिला जंगलात सोडण्यात आलं होतं। तिथे नर पांडाशी संयोग होऊन तिनं या नव्या पाहुण्याला जन्म दिलाय। फ्रान्सच्या फेब्रिस ग्रोपेज ह्या इलेक्ट्रिक स्केटवरून टूर ऑफ फ्रान्स यशस्वीपणे पूर्ण केली आहे। याआधी 18 वर्षांपूर्वी फेब्रिस ग्रोपेज यांनी रोलर स्केट्सवरून वर्ल्ड टूर करण्याचा विक्रम रचला होता। 30 एप्रिल 1999 ला रोलर स्केटवरून जगभ्रमण मोहीम पूर्ण करणारे ग्रोपेज पहिलेच रोलर स्केटर ठरले। तर यावेळी 27 जूनला ग्रोपेज यांनी टूर ऑफ फ्रान्स ही आपली नवी मोहीम सुरू केली। मोठ्या बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक स्केट आणि ही बॅटरी चार्ज करण्यासाठी आवश्यक सोलर पॅनल हे ग्रोपेज यांचं यासाठीचं साहित्य होतं। आणि आता पुढल्या वर्षी जागतिक भ्रमणाची नवी मोहीम सुरू करत 2 वर्षात 25,000 किलोमीटरचं अंतर कापण्याचं उद्दिष्ट ग्रोपेज यांनी ठेवलं आहे। फास्ट न्यूजमध्ये एक महत्त्वाची बातमी येते। पीक विमा संदर्भात पीक विमासाठी पुन्हा मुदतवाढ देणार नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत ही माहिती दिली आहे। विम्यातला गोंधळ दूर करण्यासाठी KYC आवश्यक आहे। 1 कोटी रुपयांपर्यंत पीक विम्याची रक्कम घेतली जाईल। 5 ऑगस्ट पीक विमा भरण्याची ही अंतिम तारीख असेल असं मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्ट केलेलं आहे। या पीक विम्याला आता याच्या पुढे मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही आहे। याचं कारण पीक विमा जो आहे अध्यक्ष महोदय हा री-इन्शुरन्स असतो आणि जगभरातल्या कंपन्या त्याच्यात री-इन्शुरन्स करतात आणि या री-इन्शुरन्स मध्ये तुम्हाला पीक काय शेवटी हा रिस्कचा गेम आहे। त्या पीक काय येणार आहे किंवा नाही येणार आहे हे माहिती पडल्यानंतर इन्शुरन्स कडनं असं करता येत नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय ही जी मुदतवाढ दिलेली आहे ही याच्यानंतर पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही आहे। मुळामध्ये याचा मी संपूर्ण आढावा घेतल्यानंतर 5 किंवा 6 जिल्हे असे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये खरं म्हणजे हा सगळा प्रश्न उभा झालाय। इतर जिल्ह्यांमध्ये हा प्रश्न नाही आहे। 5-6 जिल्ह्यात मेजर प्रश्न आहे। तिथे ऍडिशनल काय मॅनपॉवर लावून करता येईल तसा प्रयत्न आम्ही त्या 5-6 जिल्ह्यांमध्ये निश्चितपणे करू। राज्यातल्या इतरही घडामोडींकडे वळूया। अर्थातच फास्ट देशभरात 1 जुलैपासून लागू झालेल्या GST प्रणालीला आज 1 महिना पूर्ण झालाय आणि या प्रणालीमुळे देशातली किचकट अप्रत्यक्ष कर प्रणाली मोडीत निघाली। GSTमुळे भिवंडीतल्या यंत्रमाग उद्योगाला मोठा फटका बसलाय। यंत्रमागाचे शहर ओळखल्या जाणाऱ्या शहरातल्या 80% उद्योगांना नव्या कर प्रणालीनं फटका बसला असून शेकडो कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे। यंत्रमाग धारकांच्या माहितीनुसार त्यांचा धाग्यावरील GST विरोध नाही। त्यानंतर जॉब वर्क करून कच्चा कपडा बनवणाऱ्या छोट्या कारखानदारांवर सायझिंग व्यवसाय आणि विक्री होणाऱ्या तयार कपड्यांवर लावला जाणारा GST जाचक आहे असं यंत्रमाग उद्योजकांचं म्हणणं आहे। या प्रणाली धनिकांचा फायदा आणि गरिबांचा तोटा होत असल्याची ओरड आता होत आहे। हिंदुस्तान के अदर स्टेट्स से हर जगह से यूपी बिहार तमिलनाडु न जाने कहाँ से पूरे हिंदुस्तान से लोग यहाँ आते हैं रोजी रोटी कमाने के लिए। अगर यहाँ का कारोबार ही बंद हो जाएगा, पावर लूम ही बंद हो जाएगा तो मजदूर क्या करेंगे, बेरोजगार हो जाएंगे। पहले जो काम था उसके हिसाब से 70-80% काम कम हो गया। आप देख रहे हो प्रदेश में कि पहले पूरा प्रदेश भरा रहता था और कामकाज फुल होता था। सब लोग मतलब रोजी से जुड़े हुए रहते थे। लेकिन आज की तारीख में ऐसा हो गया है कि हम लोग को गोदाम का भरना भी मुश्किल पड़ रहा है और जो 2-4 आदमी काम था 2 आदमी में सिमट गया और 2 आदमी भी दिन भर बैठे रहते हैं। अभी 4 गठान देख लीजिए, 4 गठान बांधने वाला है और 4 गठान बांध के दिन भर बैठे रहेंगे। आज कम से कम 70 से 80% पावर लूम बंद है और पावर लूम बंद होने की वजह से उनको तो पूरा ही लॉस हो रहा है और जिनका पावर लूम चालू भी है
उनका भी कम से कम आज 70 से 80% लॉस हो रहा है। साथ ही साथ में आज हमारे जो पावर लूम बंद होने की वजह से कितने बेरोजगार हो गए, मजदूर भाई लोग कितने बेरोजगार हो गए बेचारे। जो मल्टी टैक्स लगाया गया है, GST जो मल्टी टैक्स पर लगाया गया है, वो अगर नहीं हटता है तो आने वाले भिवंडी शहर के अंदर पावर लूम उखड़ने का ज़्यादा चांसेस है। MP मिल कंपाऊंडच्या SRA प्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता चांगलेच अडचणीत सापडलेत। बिल्डरला 500 कोटी रुपयांचा नफा मिळवून देण्यासाठी प्रकाश मेहतांनी शेरा दिल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। त्यावर उत्तर देत मेहतांनी शेरा दिल्याची कबुली दिली आणि त्या फाईलवर चुकून शेरा दिल्या असून दुसऱ्या दिवशी ती फाईल SRAला पाठवली नसल्याचा दावा मेहतांनी केलाय। मात्र या उत्तरावरही विरोधकांनी आक्षेप घेतलाय। त्यामध्ये 21 तारखेला माझ्या विभागाचे अधिकारी आणि मी 10-15 विषय असे होते, आम्ही चर्चा करायला गेलो होतो मुख्यमंत्रीकडे। पण त्या चर्चामध्ये जे काही पूर्ण बंडल होता त्याच्यामध्ये ही फाईल नव्हती। मंत्री महोदयांनी मुख्यमंत्र्यांची अनुमती न घेता, त्यांना न सांगता एखाद्या नस्तीवर मी मुख्यमंत्र्यांना अवगत केलेला आहे असं सांगून ती नस्ती खाली पाठवणं आणि मग खाली त्याचे प्रोसिजर चालू होणं हे पारदर्शी कारभारात फार क्षम्य आहे असं मला वाटत नाही। हे गंभीर आहे। आर्थिक विवंचनेत सापडलेल्या बेस्ट व्यवस्थापन आणि पालिका प्रशासनाच्या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नसल्यानं आजपासून बेस्टचे कर्मचारी साखळी उपोषणाला बसणार आहेत। काल झालेल्या बैठकीत कुठलाही तोडगा न देता फक्त नवीन आराखडा तयार करण्यात आल्यानं कर्मचारी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे। आजपासून सुरू होणाऱ्या उपोषणाचे परिणाम मुंबईकरांना भोगावे लागण्याची शक्यता आहे। मुंबईचा विकास आराखडा महापालिकेत मंजूर झालाय। रात्री 1:15 वाजता महापालिकेत या डीपीला मंजुरी मिळाली। 2034 सालापर्यंतचा हा विकास आराखडा आहे। 2009 सालापासून या विकास आराखड्यावर चर्चा आणि प्रक्रिया सुरू होती। अखेर 8 वर्षांनी हा विकास आराखडा मंजूर झालाय। मंजूर झालेला विकास आराखडा आता राज्य सरकारच्या मंजुरीसाठी जाणार आहे। 6 महिन्यांच्या मुदतीत राज्याचा नगरविकास विभाग याला मंजुरी देईल। दरम्यान शिवसेनेनं 78, भाजपने 104, काँग्रेसनं 25 दुरुस्त्या नव्या डीपी मध्ये सुचवल्या आहेत। आपण बघतोय नवीन आराखडा, मुंबईचा विकासाचा आराखड्याला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि ह्या मंजुरीनंतर आता हा राज्याच्या नगरविकास विभागाला सोपवण्यात येईल आणि त्यानंतर मंजुरी होईल। आणि दरम्यान शिवसेनेनं 78, भाजपने 104 आणि काँग्रेसनं 25 दुरुस्त्या या नव्या विकास आराखड्यामध्ये सुचवल्या आहेत। गिरगाव चौपाटीजवळ कस्टम अधिकाऱ्याच्या कारनं पोलिसांच्या गाडीला जोरदार टक्कर दिली। स्कॉर्पिओ कारमधील दोन्ही कस्टम अधिकारी या अपघातात जखमी झालेत। या अपघातात स्कॉर्पिओचं नुकसान झालंय। ड्रायव्हिंग सीटवर सिगारेटचं पाकिटही मिळालंय। मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। भायखळा येथील राणीशी बाग अर्थात जिजामाता उद्यानातील शुल्क वाढ लागू करण्यात येत आहे। नव्या नियमानुसार 12 वर्षांच्या आतल्या मुलांसाठी 25 रुपये तर 12 वर्षांवरच्या सर्वांना 100 रुपये आकारण्यात येतील। कुटुंबासोबत जिजामाता उद्यानात येणाऱ्यांसाठी खास एक तिकीटही योजनेची सोय आहे। कुटुंबातील आई वडील आणि 12 वर्षांखालची 2 मुलं असे चौघांचे तिकीट 100 रुपयात मिळणार आहे। सरकारी शाळांच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलींना जिजामाता उद्यानात मोफत प्रवेश मिळेल। खासगी शाळांमधील 3 ते 12 वर्षांच्या मुलांना शैक्षणिक सहलीसाठी 15 रुपये तिकीट दर आकारण्यात येणार आहे। खासगी शाळांमधील 12 वर्षांवरील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीसाठी 25 रुपये मोजावे लागतील। महापालिका शाळांमधील विद्यार्थी, 60 वर्षांवरील ज्येष्ठ आणि दिव्यांग व्यक्तींना विनामूल्य प्रवेश असेल। तसंच राणीबागेत सकाळी 6 ते 8 दरम्यान फेरफटका मारणाऱ्या 18 वर्षांवरील नागरिकांसाठी 150 रुपये प्रति महिना शुल्क आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवेश देण्यात येईल।
महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक राजेंद्र शी लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाला जिल्हा परिषदांकरता HDPE पाईपचा पुरवठा केला होता। त्याची एकूण रक्कम होती 2,22,00,000 रुपये। त्यापैकी 90 लाख रुपये फिर्यादीला देणं बाकी होतं, त्याबद्दलच लाच मागितली। मात्र आज दोन्ही अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे। नवी मुंबईत खारघरमध्ये दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या अवघ्या 7 वर्षांच्या विद्यार्थ्याचे शाळेतील एका शिपायानं लैंगिक शोषण केल्याचा घृणास्पद प्रकार घडलाय। सूर्यकांत चिखलीकर असं शिपायाचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे। खारघर सेक्टर 13 येथील KPC शाळेत ही घटना घडली आहे। ओळख काढून तरुणीशी सलगी साधत लग्नाचा आमिष दाखवून पैसे उकळणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे। अशा प्रकारे फसवणूक करत 5 लग्न करणारा आरोपी जलालुद्दीन नाडकर गजाआड झालाय। पुन्हा लग्नाच्या बाहुल्यावरती उभा राहणाऱ्या तयारीत असतानाच पीडित तरुणीने आरोपीला चोप देत मुंब्रा पोलिसांच्या ताब्यात दिलाय। वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून बस वाहकानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे। भाऊसाहेब ताठे असं वाहकाचं नाव असून तातडीने रुग्णालयात नेल्यानं त्याचा जीव वाचला। भाऊसाहेब ताठे या बस वाहकाने दुपारी आपल्या विभागीय कार्यालयात विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। मागील वर्षापासून त्यांचे अतिरिक्त कामाचे पैसे विभागाकडे थकीत असल्यानं त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पैसे देण्याची मागणी केली। अधिकाऱ्यांसोबत वाद झाल्यानं त्यांनी विषारी औषध प्राशन केल्याचा आरोप त्यांच्या पत्नीनं केला आहे। यानंतर फास्ट न्यूज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। तुम्ही पाहत राहा झी24 तास। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।